अखिल भारतीय मराठा संघ द्वारा ब्रांडिंग के उद्देश्य से टी शर्ट का उद्घाटन किया गया। टी शर्ट का कलर सफेद रखा गया, जो कि शांति का प्रतीक है, जिससे सरकार और लोगों तक मराठा समाज को लेकर जागरूकता रहे। इस कार्यक्रम में अनेक कार्यकर्ता उपस्थित रहे। भवानी जय शिवाय, जय भवानी जय शिवाय, छत्रपती शिवाजी महाराज की जय। तुमचं आमचं नातं काय? जय भवानी, जय शिवराय, तुमचं आमचं नातं काय? जय भवानी, जय शिवराय, जय भवानी, जय शिवराय। एक मराठा, लाख मराठा, एक मराठा, लाख मराठा, भारतीय मराठा महासंघाचा विजय असो। या टी शर्टचं अनावरण करण्याचं उद्दिष्ट एकच आहे, मराठा महासंघाचं, अखिल भारतीय मराठा महासंघाचं ब्रँडिंग करणं। ओके, आणि हा टी शर्ट जो आपला कार्यकर्ता घालून जाईल, तर तो हा मराठा महासंघाचा खंदा पुरस्कर्ता आहे, असं एक ब्रँडिंग न बोलता हे समाजामध्ये पसरेल, जेणेकरून मराठा महासंघाचं नाव पूर्ण महाराष्ट्रात, पूर्ण जगात पोचलं पाहिजे। याच्या मागचं एक कारण आहे। दुसरं कारण असं, आम्ही ज्यांना ही ऑर्डर दिले ते आमचे मराठा बांधव आहेत। ही ब्रँडिंग बघून किंवा हा शर्ट बघून इतरांनाही वाटेल की असा शर्ट आपल्याला असावा किंवा आपल्या मंडळाच्या कार्यकर्त्यांना असावा, तर आपला मराठा बांधव उद्योजक बनतोय, त्याला मदत करणं हा देखील आमचा त्यामागचा उद्देश आहे। आणि म्हणून हे आम्ही ते सार्वजनिकरित्या मराठा महासंघाच्या मध्यवर्ती कार्यालयामध्ये याचा आज आमच्या सगळ्या महिला पदाधिकारी यांच्या समोर त्याचं उद्घाटन करतो आहे। खरंच दादा, खूप चांगलं उद्दिष्ट आहे तुमचं मराठा महासंघाच्या या संकल्पनेविषयी, आणि या कार्यक्रमाद्वारे जास्तीत जास्त मराठा उद्योजक या लॉबीला जोडले जातील, हे एवढं नक्की सांगतो। जय भवानी, जय शिवराय। आज आपण जे अनावरण करतोय टी शर्टचं, त्यामुळे आपले मराठ्यांची एकजूट आहे की समाजामध्ये हा संदेश जाईल की मराठा महासंघ कुठपर्यंत पोहोचला आहे, आणि दादानी जसं सांगितलं त्याचा हेतू मला वाटतं सफल होईल। खरंच खूप आहोत ताई, तुमचं काय मत आहे? जय भवानी, जय शिवराय। अखिल भारतीय मराठा महासंघाला आता 125 वर्ष पूर्ण होत आहेत, आणि कुठच्या ना कुठच्या उद्दिष्टाने आम्ही एकत्र येण्याचा प्रयत्न करतो आहे। मराठ्यांमध्ये, समाजामध्ये एक हेतू परस्पर संदेश देण्याचा प्रयत्न करतो आहे, आणि आम्हाला वाटतं तो सक्सेस होतो आहे। आणि ह्याच्यातूनच ही मराठ्यांची जी संख्या आहे, मराठ्यांवर होणारा अन्याय, शैक्षणिक असेल, रोजगार असेल, तो सरकारपर्यंत पोहोचला गेला पाहिजे, ही आमची खंत आहे। ती सरकारपर्यंत आम्ही कितीही केल्या तरी जात नाही आहे, तर कुठच्या ना कुठच्या रूपामध्ये हा मराठा जे टी शर्ट वापरेल, आणि जो मराठी कलर म्हणजे किंवा सफेद कलर दिला आहे, हे शांततेचं प्रतीक आहे, आणि असं म्हणूनच त्या टी शर्टला तो रंग दिला आहे, आणि त्या शांततापूर्वक आम्हाला निर्णय मिळाला पाहिजे असं त्याच्यातून संदेश देण्याचा प्रयत्न आम्ही करतो आहे। आणि ह्या सगळ्या मराठा भावनांच्या ज्या भावना आहेत त्या सरकारपर्यंत पोचल्या पाहिजेत। दादानी जसं म्हटलं, जसं आम्ही मराठा बिझनेसमॅन फोरम केलेलं आहे, म्हणजे मराठ्यांनी एकत्र उद्योग करायला पाहिजे, आणि ही त्याला एकामेका सहाय्य करू, असं करून आम्ही त्या व्यापाराला म्हणा किंवा मराठ्याला म्हणा मदत करण्याचा प्रयत्न करतो आहे, आणि सगळ्या मराठ्यांनी सहकार्य करावं हे त्याच्यातून संदेश देतो आहे आम्ही। ताई, तुमचं मराठा महासंघाच्या मुंबई शाखेला मी धन्यवाद देतो की त्यांनी हा उपक्रम मुंबईपासून चालू केला, आणि जे मुंबईत चालू होतं ते आम्ही संपूर्ण महाराष्ट्रभर चालू करायचा प्रयत्न करू। पुणे शहर शाखातून सुद्धा या प्रकारचं टी शर्ट करण्याचा प्रयत्न करीन, आणि मुंबई शाखेला खूप खूप धन्यवाद। असेच त्यांनी उपक्रम राबवावे, आणि त्यांच्या उपक्रमास आमच्या शुभेच्छा। इनॉग्रेशन करतोय, त्याच्या मागचं मूळ कारण काय, म्हणजे आजच आणि आजच्या दिवशीच का म्हणजे आपण करतोय? श्रावणामध्ये या कोकणामध्ये गणेशोत्सव हा मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो, आणि अलीकडेच ह्या जो टी शर्टचा भाग जो आहे, ही जे कलावंत आहेत ह्या टी शर्टचा जास्तीत जास्त उपयोग करतील, आणि त्याच्यामुळे आमचा मराठा समाजाचा प्रसार माध्यम चांगल्या पद्धतीने होईल, ह्या हेतूने आम्ही तो श्रावण महिन्यात घेतलेला आहे। ह्याच्यातून हेतू एकच आहे की मराठा जोडो आंदोलन जे आहे, हे टी शर्ट घातल्यानंतर प्रत्येकाला असं वाटेल की मी हे टी शर्ट घालतोय, आणि मग मराठा जोडो ह्याच्यातून एकत्र येतील, आपोआप जोडले जातील, प्रत्येकाला असं वाटेल की मी पण हे टी शर्ट घालावं।